तर सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी इताडे टीमच्या माध्यमातून विशाल आणि नवनाथ. पहिलं षटक घेऊन मयूर. पहिला बॉल फुल टॉस सरळ बॅटनं ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू आडवेपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि पहिल्याच बॉलवर स्वतःचं त्याचप्रमाणे आपल्या संघाचं खातं उघडत असताना फलंदाज विशाल. इताडे संघ निश्चितच एक मजबूत संघ आहे. जानू स्पोर्ट्स इताडे टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी. आज वाढदिवस सुरेंद्र दळवी यांचा. दरम्यान हा बॉल अतिशय खराब बॉल आहे. बीमर नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. पंच डिक्लेअर आहे की नाही ते देखील कळवायचं आहे. यस, डिक्लेअर देखील आहे, म्हणजेच 2 धावा मिळतील. नाहीये, ओके. पुढचा बॉल फ्री हिट. सामना करेल नवनाथ. टॉस बॉल मात्र जास्त लाभ उचलता आला नाही. मिडॉरला चांगली फिल्डिंग, परंतु फेक तेवढी ॲक्युरेट नव्हती. तरी देखील गोलंदाजाकडे संधी होती, परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही, थ्रो कलेक्ट करता आला नाही गोलंदाजाला. आणि 1 धाव या फ्री हिट बॉलवर पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली आहे 3 धावा. सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. आई चावंडादेवी आमणे संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता धाव देखील कंप्लीट केली जाते. विशाल स्वतः संघनायक इताडे टीमच्या माध्यमातून सलामीला आलाय आणि दोन्ही फलंदाज ऑफसाईड ऑन साईड दोन्हीकडे चांगले फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते बॅट्समन विशालला. या सिंगलच्या मदतीनं इताडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आज आपण सारेजण आनंद घेत आहोत माऊली स्पोर्ट्स आमणे आयोजित विवेक एंटरप्राइजेस चषक 2021चा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी. आणि आज वाढदिवस देखील आहे सुरेंद्र दळवी यांचा. त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा करतोय. अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या आर के क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दरम्यान एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तर सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे, कारण आपण या ठिकाणी सन्माननीय सुरेंद्र दलवी यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहू शकता आपण भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता ग्रामपंचायत डोलीचे किंग मेकर सन्माननीय सचिनजी घोडविंदे आहेत. त्यानंतर पाहू शकता आपण या सत्रामध्ये पाहिलं तर 31 बायकांसह तुम्हाला खासदार चषक पाहायला मिळेल. आणि त्याचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश पाटील साहेबांनी सुद्धा इथे मात्र पाहू शकता आपण. त्यानंतर सन्माननीय रामजी ठाकरे, समीरजी घोडविंदे, विवेक शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र पाहू शकता या स्पर्धेला चांगलं योगदान लाभलेलं आहे. ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. एकनाथजी भुईर हे सुद्धा आहेत. आणि सर्वांच्या उपस्थितीने मात्र हा वाढदिवस आपण वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष दलवी यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. एकीकडे बर्थडे सेलिब्रेशन, तर दुसरीकडे आपण या सामन्याची मजा लुटत आहोत. 2 in 1 दोन्ही बाजूना तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे चांगलं योगायोग आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेले आहेत. सचिनजी घोडविंदे यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा दिलेल्या जात आहेत. त्यानंतर निलेशजी पाटील याचकडे सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. समीरजी घोडविंदे आहेत. रामजी ठाकरे अगदी सुरेंद्र दलवी यांचे जवळचे मित्र आहेत. त्यानंतर आमचे विवेक शेठ पाटील हे सुद्धा पाहतो आपण या ठिकाणी शुभेच्छा देत असताना. तर हे प्रेम आहे. प्रेमापोटी हे सारे मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण जर या ठिकाणी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर निलेशजी पाटील हे आवर्जून उपस्थित राहिलेले होते. आणि आज सुद्धा मात्र पाहू शकतो त्यांना या क्रीडा नगरीवर आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या समेत नवनाथजी केने आणि श्रीधरजी केने
हे सुद्धा आहेत. पुन्हा एकदा मात्र मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं सर्वांचं मी पुण्यच्छदा या ठिकाणी स्वागत करतोय. पाहू शकता आपण थोडस फोटो सेशन इथे मात्र होत असताना, आणि हे फोटो तुम्हाला नक्कीच उद्या नव्हे तर आजच स्टेटसवर सुद्धा पाहायला मिळतील राम ठाकरे यांच्या स्मार्टफोनवर. तर जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. सामना सुरू आहे सावंडाई आमने विरुद्ध जानूस्वड इताडे. यावेळेस मिस टाइम फटका आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि फलंदाजाचं काम तमाम होतंय. पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये जानू स्पोर्ट्स इताडे टीमला नवनाथ भोईर इज वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या 1-12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या मयूर जोशीने आणि त्यानंतर गीतेश गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत आणि एक महत्वाचं यश देखील या षटकामध्ये गीतेशनं आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. नवीन फलंदाज दैवत वेळेकर मैदानाच्या आतमध्ये येतोय वन डाऊन खेळण्यासाठी. दैवत आणि विशाल ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. निश्चितच धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज करताना दिसतील. जानू स्पोर्ट्स इताडे संघ निश्चितच दर्जेदार संघ आहे. दुसरीकडे आई चावंडादेवी आमणे संघ देखील एक प्रकारे आपण पाहायला गेलो तर स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. आमणे गावचं हे RK ग्राउंड ज्या ठिकाणी रंगलाय हा क्रिकेटचा थरार. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची रणधुमाळी आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला फार मोठी स्पर्धा माननीय श्री निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. खासदार चषक ज्या स्पर्धेची आतुरतेने क्रिकेट रसिक वाट पाहत असतात. यावर्षी तब्बल 31 बाईक सह ती स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. गीतेश पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. दुरून खेळलेत मात्र चेंडू देखील भरपूर दूर पाठवून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार. अफलातून शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. थोडीशी विट मिळाली होती. थोडासा कमजोर बॉल होता मात्र योग्य तंत्राचा वापर केला. फ्रंटफुटला जाऊन ड्राईव्ह केला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. कॅप्टन विशालच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि इताडे संघाची धावसंख्या आता मात्र मुसंडी मारताना दिसते. जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. अजूनही दुसरं षटक समाप्त झालेलं नाही. सुरेंद्र दळवी यांचा आज वाढदिवस थाटामाटात आपण साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. यावेळेस चांगला बॉल होता. एज लागली मात्र विकेट किपर कडून चूक घडली. थोडासा अवघड झेल जरूर होता परंतु झेल ड्रॉप झालाय. सुदैव म्हणावं लागेल बॅट्समन विशालचं. अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. धावसंख्या स्थिर 1-18. कोणगावचे प्रसिद्ध खेळाडू राज पावल्या यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत जे ऑनलाईन हे स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सुरेंद्र दळवी यांच्यासाठी त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. थँक्यू सो मच राज बावल्या. यावेळेस आणखी एक मोठा फटका डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे परंतु संधी मिळत नाहीये. 1 बाउन्स अँड इट्स ओव्हर द फेन्स फॉर 4 रन्स. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे विशालच्या माध्यमातून. चौकारानं धावसंख्या वेगाने पुढे सरसावत असताना 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये योगेश फक्त 8 धावा धावफलकावर होते. या षटकाची सुरुवात देखील चांगली केली होती गीतेशनं मात्र षटकाचा अंत त्याला चांगला करता आला नाही कारण विशालने कुठेतरी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला. शेवटच्या 3 चेंडूंवर 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इताडे संघाची धावसंख्या झाली आहे 1-22. म्हणजे कुठेतरी मात्र फलंदाजाने इथे मात्र कमबॅक केला आहे असं म्हणायला हरकत नाही. यापुढची मॅच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. एकच गावातील 2 संघ NH मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भावाल A. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि ही मॅच पूर्णपणे मैत्रीपूर्ण असेल असं मी या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी आव्हान देतोय. तर चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. या
जानूसफोड इताडे विरुद्ध चावंडाई स्फोट आमने आमने गावाची स्पर्धा आणि आमने गावातून आपल्याला एक संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय इताडे संघाच्या अगेन्स्ट. सध्या तरी स्थिती आपल्याला इताडी संघाची चांगली पाहायला मिळत आहे. मागच्या 2 ते 3 सामन्यांमध्ये आपण पाहिलं की जास्त स्कोर होत नाहीये. अंडर फ्लडलाईट्स खेळण्याची एकतर सवय नाहीये या परिसरातील खेळाडूंना. कारण आमने लोणार परिसरामध्ये डे नाईट स्पर्धा होतच नाहीत. त्यामुळेच कुठेतरी त्यांना संधी मिळत नाही. परंतु ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे माऊली स्पोर्ट्स आमने संघानं. विवेक एंटरप्राइजेसचं मोठं योगदान आहे. माननीय श्री सुनीलजी फुलोरे त्याचप्रमाणे सुरेंद्र दळवी यांचं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी. सुरेख बॉल खोलवर टप्पा होता. यॉर्कर लेंथ आणि बॅट्समनला पूर्णपणे चकवलं जात आहे. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज राजेशनं. हो नक्कीच मात्र पहिल्याच चेंडूने ते मात्र फलंदाजाला बीट केलं. कुठेतरी मात्र या ठिकाणी या विकेटची आवश्यकता आहे. तुम्ही जर विकेट्स इथे प्राप्त केल्या तर मात्र ज्या धावा वेगाने येत आहे त्या धावांवर तुम्ही नक्कीच या ठिकाणी लगाम लावू शकता आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी असेल. परंतु या ठिकाणी मिस टाइम पटका चेंडू हवेत ज्या गोष्टीची आपण चर्चा करतो ती संधी निर्माण करून दिली होती परंतु क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचले नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाज तब्बल 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या. आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतोय पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ परंतु कुठेतरी मात्र या ठिकाणी पलटच्या दिशेने मात्र या ठिकाणी जाऊन झेल टीमचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षक मात्र एक चुकीचा अनुमान लावू शकला. मिस टाइम फटका जरूर होता. मात्र फार अवघड हा झेल होता. कव्हरच्या दिशेनं फिल्डर आहे त्याला पाठीमागे धावत जावं लागलं होतं. उलट दिशेनं धावत जाऊन झेल घेणं फार अवघड असतं. दैवतकडे स्ट्राईक आहे. पॉवर हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. हा बॉल आधी खेळण्याचा प्रयत्न होता नंतर पाहिलं की भरपूर दूर आहे. जाऊ दिला विकेटकीपरच्या हातात. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. अवंतर धाव मिळते इताडे संघाला. इताडे संघाची धावसंख्या झाली 25. 25 धावा धावफलकावर. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच आहे. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या आतापर्यंत इताडे संघाच्या फलंदाजांनी उभी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजेश वंसकेन यावेळेस फुल टॉस. अतिशय मोठा फटका. धमाकेदार षटकार. सुनील फुलोरे दादानी केली स्पर्धा योजक. जगन पाटील दादानी केली स्पर्धा योजक. एक प्रकारे योगेश आपण पाहिलं तर ही मेजवानी होती दैवत सारख्या फलंदाजाला. भरपूर ताकद आहे त्याच्याकडे आणि त्या शक्तीचा त्याने पुरेपूर वापर केलाय. टायमिंग देखील प्रॉपर होता आणि चेंडूने हवाई सफर केला. 6 धावा. हो नक्कीच आणि मात्र या ठिकाणी आपण जर विचारलं मात्र या ठिकाणी या खेळाडूंना भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्यामध्ये जगनस्फोट इताडे संघाच्या आणि त्या अपेक्षा मात्र कुठेतरी पूर्ण करत असताना खराब चेंडूची फेकी आणि मात्र या ठिकाणी जानूस्फोट इताडे या नावाने मात्र संघ दाखल झाला आहे आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला. अजून एक खराब चेंडूची फेकी ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका. 7 धावांसाठी षटकार. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. फारच खराब गोलंदाजी पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 फुलटॉस चेंडू. यावेळेस तर जास्त शक्तीचा वापर देखील केला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त टायमिंगच्या जोरावर हा षटकार साकारला जातोय. ऑन साइडला दैवत वेळेकरच्या बॅटमधून. दैवत वेळेकर इज ऑन फायर. हो नक्कीच नक्कीच काय जबरदस्त मात्र फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धाबा खर्च करतोय गोलंदाज राजेश. आतापर्यंत 15 धाबा त्याने खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर पडतो. एलिव्हेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. टायमिंग चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने लॉंग ऑनवर मात्र अतिशय चांगल्या प्रकारे झेल टिपला आहे आणि इथे मात्र दैवत वेलेकरला मात्र माघारी परतावं लागेल. लागतोय हा जानूसफोड इताडे संघाला दुसरा झटका. धावांवर हा दुसरा धक्का लागलाय. तिसरं षटक आता मात्र समाप्तीच्या मार्गावर आपल्याला जाताना दिसत आहे. अजूनही मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामध्ये. 37 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो इताडे संघ. दैवतने कुठेतरी चुकीचं क्षेत्र निवडलं असं मला देखील वाटतंय. खरं तर आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याला पुल केला गेला असता तर निश्चितच मिडविकेटच्या किंवा स्क्वेअर लेगच्या वरून तो षटकार जोडू शकला असता. मात्र समोरच्या दिशेनं त्याने प्रहार केला आणि लॉंगॉनच्या फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. मात्र चांगली खेळी साकारल्यानंतर दैवत बाद झालाय. बाद होण्यापूर्वी 14 धावांचं योगदान दिलं. फक्त 5 चेंडूंचा सामना केला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय साईनाथ. आणखी एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर. हा बॉल विशालसाठी जबरदस्त टायमिंग पंच केलाय. बॉल ऑन द राईज खरं तर खेळला होता.
चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ओ हो यावेळेस गोलंदाजाकडून चूक घडलीये आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. चुकीला माफी नाही हे दाखवून देत असताना दोन्ही फलंदाज. षटक मात्र समाप्त झालंय. तिसरं धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 39. तर नक्की ते मात्र पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जानूसफड इताडी संघ पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत फक्त 2च गडी मात्र या संघाने गमावलेले आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण भरपूर संख्येने मान्यवर आज आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मी निश्चितच. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अर्थात जानूसफड इताडे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्यांचे सर्व ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरोलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील, त्यांच्या समवेत आहेत सन्माननीय नागेशजी पाटील. आणि आपण पाहू शकता त्यांच्या समवेत अजून भरपूर संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बर्थडे बॉय सुरेंद्र दळवे अतिशय खुश, कारण त्यांचे मित्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आर के क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. किती मोठा मित्र परिवार आहे सुरेंद्र दळवी यांचा ते देखील आपल्याला आज पाहायला मिळत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 39 धावा धावफलकावर आहेत. इताडे संघ प्रथम फलंदाजी करत आहेत. 3 षटकांमध्ये प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. चांगल्या स्थितीमध्ये जानू स्पोर्ट्स इताडे संघ. आमने टीमच्या माध्यमातून शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय सागर. चला खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका, कारण आज आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सारे मान्यवरांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. परंतु या ठिकाणी षटकाला सुरुवात केली आहे. खूपच छान फटका इथे मात्र पाहायला मिळतो डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. चांगली फेकी सुद्धा पाहतोय आपण. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली फलंदाजाने. साईनाथ आणि विशाल हे 2 फलंदाज आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहू शकता आपण. 1 या आकड्याने आता मात्र पुढे जाईल. 40 हा आकडा पाहायला मिळतो. एक चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र अजय आपण या ठिकाणी जानूसफड इताडी संघाला पाहू शकतोय. अगदी बरोबर. आणि विशालचं विशेष कौतुक करावं लागेल. 19 धावांची चांगली खेळी त्याने साकारलेली आहे. इतर फलंदाजांची देखील चांगली साथ मिळते. यावेळेस मात्र उसळता बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. मला वाटतं एज लागली होती. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि आता मात्र अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. गोलंदाजानं धावबाद करण्याची संधी गमावली असं मला वाटतंय, कारण त्याने बेल खाली पाडलीच नाही. बेल हातात ठेवली होती आणि त्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलंय. 1 धाव मात्र कंप्लीट झाली या बॉलवर. नक्कीच कुठेतरी मात्र आणखी थोडस अनुभवाची कमतरता भासली, ज्या अनुषंगाने मात्र हे आपण दृश्य पाहिलं. विनंती करतो या लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फटाके फोडणार आहात त्यावेळी सामना सुरू असताना मैदानाच्या आत तुम्ही फटाके फोडू नका. तुम्ही मैदानाच्या बाहेर फटाके फोडू शकता. नितेश प्लीज थोडस आपण स्पर्धेकडे सुद्धा मात्र फोकस करायचा आहे. तर सन्माननीय सचिनजी गोडविंदे, रामजी ठाकरे आमच्यापासून रजा घेत आहेत, कारण थोडंसं बिझी शेड्यूल असल्या कारणाने. परंतु आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने तुमचं ऋणी आहे. चांगलं योगदान तुमच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. लक्षात घ्या मित्रांनो, पाहुण्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मास्क परिधान करायचा आहे. सोशल डिस्टन्स इथे मात्र या ठिकाणी तुम्ही मेंटेन करायचे आहे. आपण जास्त गर्दी करू नका प्लीज. आणि या क्रीडा रसिकांना सुद्धा मात्र ही विनंती आहे की आपण सुद्धा मात्र या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. येस, प्रेक्षकांसाठी तर सातत्याने आम्ही सूचना देतोय की त्यांना आवाहन करतोय की युट्यूबच्या माध्यमातूनच या स्पर्धेचा आनंद घ्या. घरबसल्या सुरक्षित राहा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. पुढचा बॉल घेऊन सागर, राईट अमोर द विकेट. यावेळेस शॉट ऑन पुल बॉल हवेत आहे. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय. सुरेख कॅच, फलंदाज बाद. साईनाथची खेळी संपुष्टात आली आहे.
इताडी संघाला बसलेला हा तिसरा धक्का. खरं तर 3 षटकांमध्ये स्थिती फारच छान होती. 39 धावा धावफलकावर होत्या. मात्र या शेवटच्या षटकामध्ये फक्त 2च धावा गोलंदाज सागरने खर्च केलेल्या आहेत. धावचीतची त्याने एक संधी गमावली, नाहीतर एकच धाव आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाली असती. धावचीतची संधी गमावली गेली, त्यामुळे एका धावेचं नुकसान झालं. धावसंख्या 41 असताना 3 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन गोरख इन ॲट नंबर 5. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन विशाल. चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा इथे मात्र या ठिकाणी ओढतो विकेट. खूपच छान फटका इथे मात्र पाहायला म्हणतो. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव इथे मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा घातकी प्रयत्न आणि मात्र हा प्रयत्नामध्ये फलंदाज साईनाथला मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल. तिसरा झटका या ठिकाणी गोरख बाद झाला आहे. चौथा धक्का जानुसपूर इताडी संघाला इथे मात्र आपल्याला त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही या इनिंग्समध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं सागर गोलंदाजी करतोय ते कौतुकास्पद आहे. चांगले सेट फलंदाज देखील त्याच्या समोर होते, मात्र त्यांना देखील त्याने जास्त हात उघडण्याची संधी दिलेली नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सागर. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघाचा कॅप्टन. पुढचा बॉल फेस करेल विशाल. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. सुरेख फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. स्टॅनवर थ्रो आहे की नाही हे पाहावं लागणार आहे. मला वाटतं चेंडू येण्या अगोदरच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या गोलंदाजाने, त्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलंय. धावचीच्या संधी 2 वेळा गमावल्या गेलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली 44. 44 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच छान इथे मात्र धाव फलकावर आपल्या धावा जानुसफोड इताडे संघाच्या माध्यमातून इथे मात्र आपल्या पाहायला मिळतात. भरपूर संख्येने इथे मात्र क्रीडा रसिक उपस्थित झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण मास्कचा वापर करा. मास्क तोंडाला लावायचा आहे. तर शेवटचा चेंडू शिल्लक आणि मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू पेस करेल कॅप्टन विशाल पटोले. खूपच छान इथे मात्र इनिंग्स विशालच्या माध्यमातून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल ओढतो विकेटने. इथे मात्र या ठिकाणी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची आहे. डाबेचे सोडून मात्र चेंडू निघून गेला आहे. पंच आमच्याकडे बोलत असताना मात्र गोलंदाज दंडित केला आहे आणि इथे मात्र अवंतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र 1च्या साह्याने पुढे जाईल 45 या आकड्यावर. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे मात्र आपण अनुभवतोय. इथे मात्र खूपच छान फटका ऑन साइडला फेकून दिला आहे. डीप स्क्वेअर लाईक सीमेच्या पलीकडे 7 धावांचा षटकार आणि षटकाराने जानुसफोड इताडे संघाच्या 50 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी सावंडाई आमने संघाला 52 धाब्यांची गरज. केली स्पर्धा आयोजक. जगन पाटील दादानी केली स्पर्धा आयोजक. थँक्यू डीजे. तर मित्रांनो आपण व्यासपीठाकडे जात आहोत, कारण आपण व्यासपीठावर या ठिकाणी मेगा सत्कार करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून 31 बायकांसह तुम्हाला या हंगामामध्ये खासदार चषक पाहायला मिळेल. त्या खासदार चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक सुरेंद्र दलवी यांच्या माध्यमातून आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर सन्माननीय अरविंद शेठ भंडारी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा सुरेंद्र दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय अरविंद शेठ भंडारी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत असताना त्यानंतर इताडे गावचे उद्योजक सन्माननीय नागेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत.
सन्माननीय नागेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. सुरेंद्र दलवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर सन्माननीय नवनाथजी केने या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी विचारतो या नवनाथजी केने यांना की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. गोरसे हे समाजसेवक आहेत. नवनाथजी केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. त्यानंतर श्रीधर केणे काही कारणास्तव उपस्थित नाही, त्यांचं मी या ठिकाणी आहेत श्रीधरजी केणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. श्रीधर केणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय सुरेंद्र दलवी यांच्या माध्यमातून. आणि लगेचच आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. संघ आहेत आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघ. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय निलेशजी पाटील आणि सन्माननीय जगनशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. मैत्रीपूर्ण असेल असा संदेश मी या ठिकाणी आयोजकाच्या वतीने देतोय. आणि सन्माननीय निलेश शेठ पाटील आणि सन्माननीय जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करत आहोत. ही मॅच सुद्धा 4 षटकांची असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. तर आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. अर्थात सुरेंद्र दलवी यांची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे. क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. आणि मी विनिंग कॅप्टनला आपण ही सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. मी जगनशेठ पाटील यांना विनंती करतो की विनिंग संघाच्या कॅप्टनला आपण ही ट्रॉफीज द्यायची आहे. तर आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच अनुषंगाने तुम्ही फक्त आम्हाला डिसिजन कळवायचा आहे. बॅटिंग इट्स ओके. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आई कंडेश्वरी भावाले वन द टॉस अँड इलेक्टेड बॅट फर्स्ट अगेन्स्ट जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघ. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही स्पर्धा पाहिली तर अगदी डिसिप्लिन आहे. आणि डिसिप्लिन असल्या कारणाने इताडे संघाच्या कॅप्टनने एक चूक केली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच कारणाने इताडे संघाला आम्ही 2 धाब्याने पॅनलाइज करत आहोत. आणि ज्यावेळी पहिला षटक समाप्त होईल त्यावेळी तुम्ही 2 धाबा या ठिकाणी आपण धावफलकामध्ये ऍड करायचे आहेत. तर मित्रांनो, खेळ सुरू ठेवायचा आहे कारण आपण या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत. सर्वांनी निलेशजी पाटील, जगनशेठ पाटील आणि अरविंदजी भंडारी आणि नागेशजी पाटील MD सुद्धा उपस्थित झालेले आहेत. याच्या सर्वांच्या उपस्थितीने आपण हा सेलिब्रेशन करत आहोत. तर हॅपी बर्थडे टू यू सुरेंद्र दलवी दादा. तुम्हाला नक्कीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला आई एकविरी चेडी मात्र या ठिकाणी एकच प्रार्थना की तुम्हाला उदंड आयुष्य लाभ. आई एकविरा चेडी प्रार्थना आपण पाहू शकता. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. या अगोदर चेंडूवर आपण धाबा किती त्या सांगायचे आहेत. 2 धाबा. इट्स ओके. खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए इस वक्त अक्षय मुड़ते हुए सामना करते हुए बैट्समैन गीतेश ऑन साइड में खेल दिया. गैप में गेंद जा रही है डिविस को लेकर दिशा पर 4 रनों के लिए.
पीछा करती हुई योगेश पाटील आमने की टीम इस अहम मुकाबले में। हो नक्कीच आहे, कारण आपण जर पात्र जानूस पुढे इकडे सगळे फलंदाजाच्या वतीने मात्र चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. तब्बल 51 धावा त्यांच्या फलंदाजी जोडल्या आणि त्या धावांचं संरक्षण करण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न या पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटॉस चेंडू मिस टाइम फटका, एलिव्हेशन मात्र झालं नाही आणि त्याच अनुषंगाने पाहतो की या ठिकाणी एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. एका आणि डबलवर इथे मात्र तुम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. तुम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. सुरुवात सुद्धा पाहिली तर चांगली झाली होती, परंतु गोलंदाज अक्षयने त्यानंतर मात्र कमबॅक केलं आणि धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला खेळ षटकाचा चालू असताना 8 धावा. यस, फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेलने की कोशिश की थी लेकिन बल्ले पर ठीक से लगे नहीं थी। गेंद चली गई थी एक्स्ट्रा कवर पर 1 रन के लिए। ऑन साइड में मोड़ दिया, गेंद जारी है वाइड ऑफ डीप मिड विकेट, हल्की सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश और जब तक थ्रो करते हुए 2 रन पूरे करते हुए बैट्समैन इन 2 रनों के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमने टीम का दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 बिना किसी नुकसान पर। 1 ओवर की समाप्ति के बाद 10 बची हुई अब 3 ओवरों में जीतने के लिए 42 रनों की जरूरत। इक्वेशन अब मुश्किल नजर आता हुआ हमने टीम के लिए। 18 गेंदे 42 रन। मनीष और गीतेश ओपन करने के लिए आए हमने टीम की तरफ से। पहले राउंड का आखिरी मैच हम देख रहे हमने बनाम इताड़े के बीच में। हमसे विदा लेते हुए हमारे मुख्य अतिथि इस वक्त सन्माननीय अरविंद शेठ भंडारी, त्यानंतर पाहू शकतो आपण जगन शेठ पाटील आणि नागेशजी पाटील आमच्यापासून मात्र रजा घेतात. आपण काढून या ठिकाणी उपस्थित दर्शवली. त्यानंतर खासदार चषकाचे मुख्य आयोजक निलेशजी पाटील हे सुद्धा मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. दूसरे ओवर के लिए अब दैवत को बुलाया गेंदबाजी के लिए, जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए। विशाल और नवनाथ ओपन करने के लिए आए थे। दैवत ने 5 गेंदों पर 14 रनों का योगदान दिया था और विशाल ने 29 रनों की पारी खेली थी। दौलत ओवर नंबर 2 पर आते हुए सामना करते हुए बैट्समैन बायात के। मनीष के लिए छोटी गेंद थी, देखना क्या कुछ हुआ है। वाइट का इशारा आता हुआ मुख्य अंपायर अनंत किनी का। स्कोर एक्स्ट्रा के मदद के साथ योगेश आगे सरकता हुआ 11 रन। नक्कीच इथे मात्र धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. तुम्ही जर सिंगल आणि डबल धावा जर जोडल्या तर तुम्ही मात्र त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकणार नाही. मात्र या ठिकाणी मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. 2 मिनिटांसाठी मात्र सामना थांबवायचा आहे, कारण मात्र या आमच्यापासून मान्यवर मात्र ठिकाणी रजा घेत असताना जर एक महत्वाची अनाउन्स आहे. जर आज जर जगतपूर इताडे संघ जर क्वालिफाय झाला तर ग्रामपंचायत किरवली इताडे गावचे विद्यमान सदस्य सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांच्या माध्यमातून 5 कोंबडे दिले जाणार आहेत. तर वेगळीच मेजवानी आहे इताडे संघासाठी. तर भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले आणि या मान्यवर आपण पाहू शकता या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय जगन शेठ पाटील, अरविंद शेठ भंडारी, नागेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून ऋणी आहे.
तर गोलंदाज इथे मात्र मार्गस्थ होईल दैवत वेलेकर आणि काय एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. चेंडू मात्र निघून जातो या डिक्लेअर झोन कडे एका धाब्यासाठी. धावसंख्या पुन्हा एकदा मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना पाहू शकता आपण. बिनबाद 12 चांगली स्कोरिंग करत असताना आपण पाहतो. या माझ्या समेत आहेत भावेश केने मॅन फ्रॉम भावाले. चांगली माझी या ठिकाणी साथ देत असताना, कारण त्याला मात्र क्रिकेटचं वेड आहे. जिथे कमी तिथे आम्ही, त्याचा संदेश नेहमीच असतोय. बिल्कुल योगेश पटेल भारी भक्कम शरीर के भावेश के ने इस वक्त अपने गोल्डन फिंगरों से इस वक्त स्कोर कोड का सजाते हुए गीतेश और मनीष ओपन करने के लिए, लेकिन काफी निराश किया। हालांकि बड़े शॉट्स की जरूरत है सख्त हमने टीम को, लेकिन कहीं ना कहीं जरा सी भी ढील नहीं दे रहे दैवत। और नंबर 2 का खेल चलता हुआ। नक्कीच, कारण दैवत सुद्धा माहिती आहे की क्रिकेटचा खेळ आहे, कधीही मात्र पलटवार करू शकतात फलंदाज. परंतु या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी. आणि भावेश केने आदित्य आपण जर पाहिलं तर काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर आपल्याला थोडेसे दूर जाणार आहेत हॅपी जर्नी करण्यासाठी, गोव्याला जाणार आहेत ते आनंद लुटण्यासाठी. तर नक्कीच भावेश तुला ऍडव्हान्स मध्ये हॅपी जर्नी. यस रुका हुआ स्कोर 12 रन बिना किसी नुकसान पर। दैवत की अगली गेंद बैट्समैन के रात की नींद को उड़ाती हुई गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। पूरी तरह से खोल दिया था बैट्समैन को, मजबूर किया था, आगे की तरफ खींच लिया था बैट्समैन गीतेश को, और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। 12 पर अब गाड़ी रुक चुकी है। रनों के लिए काफी संघर्ष करती हुई आमने की टीम। आमने बनाम अब वाइड तर दैवत पुन्हा एकदा इथे मात्र मार्गस्थ होईल. इथे मात्र फटका तर चांगला आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकता चांगला क्षेत्रक्षेप पाला होतोय. मिड ऑफचा क्षेत्र जाऊन जवळपास मिडॉनला मात्र चेंडू हा कलेक्ट करतोय. तत्पुरते मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. आईगाव 20 सापेस संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू अक्षय पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी या व्यासपीठावर आयोजकाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. या अक्षय पाटील एक चांगले व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून आपण खूप छान स्पर्धेचं आयोजन पाहिलं. सरपंच चषक 2021 आणि मात्र या ठिकाणी आपण ही स्पर्धा अनुभवतो या विवेक एंटरप्राइजेस चषक 2021. चला खेळ सुरू ठेवा, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. 2 विकेटों के नुकसान पर केवल 14 रन बने। दैवत राउंडी विकेट बायत के बैट्समैन के लिए, फिर से उठाने की कोशिश, और लेकिन बोल्ड होते हुए बैट्समैन गेंद बेल्स को ट्रिप करके चली गई थी। लगातार बड़े शॉट्स खेलने की कोशिश में बैट्समैन आउट हुए। देखिए किस तरह से आउट हुए, रिप्ले में साफ बताया जा रहा है। गेंद स्टंप को टकराती हुई और विकेट गिरता हुआ पहला मनीष के रूप में।
2 ओवर की समाप्ति के बाद 17 बने 1 विकेट गंवाने के बाद। अब मैच काफी दूर नजर आता अब हमने टीम के लिए, जिस तरह से बॉलिंग अटैक हो चुका है जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम का। नफी तुली हम गेंदबाजी कह सकते, जिस तरह से अक्षय उसके बाद दैवत कमाल की गेंदबाजी हो रही है। तर 2 षटकांची समाप्ती आपण धावसंख्या पाहू शकता. आपण 17 धावा फक्त धावफलकावर टार्गेट आहे 52 धावांचं. इथून मात्र तुम्हाला हाणामारीला सुरुवात करावी लागेल ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर. परंतु पूर्णपणे जानू स्पोर्ट्स इताडी संघाचं पारडं जड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी षटकाला सुरुवात केली गोलंदाज विघ्नेशने, परंतु आपण पाहतो की फलंदाज आव्हाकाच्या बाहेर मात्र हा चेंडू पाहायला मिळाला आणि पंच अनंत केने यांनी मात्र या ठिकाणी गोलंदाज विघ्नेशला मात्र दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. विघ्नेश पुन्हा एकदा आहे ते मात्र या ठिकाणी हुक केला आहे, परंतु या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडस आमचं लक्ष विचलित झालं होतं आमचे गुणलेखकाचं, आणि त्याच अनुषंगाने जे आपण पॅनल्टीच्या धावा ज्या होत्या त्या मी आता ऍड करतोय. आणि या पॅनल्टीच्या धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला 21 धावा धावफलकावर. म्हणजे इथून तुम्हाला अजूनही 31 धावा जोडायच्या आहेत. विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 9. अब इक्वेशन काफी दूर नजर आता। अब तीसरे ओवर के लिए गेंदबाज विघ्नेश फिर से उठाने की कोशिश, लेकिन स्विंग एंड मिस। लगातार हवाई यात्रा एयर स्ट्राइक करने की कोशिश हो रही है, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हो रहा है। कुठेतरी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू बॅटच्या मात्र पट्ट्यामध्ये आला नाही. चांगली गोलंदाजी हाताळतो या विघ्नेश. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अंदाधून फटका पाहायला मिळाला. चेंडू येण्या अगोदर मात्र या ठिकाणी शॉर्ट सेशन पाहतोय आपण. साऊंडाईज पण आमने संघाने कुठेतरी मात्र आपल्या घरच्या पाठीराख्यांना निराश केलं असं म्हणायला हरकत नाही. खूप साऱ्या अपेक्षा होत्या या संघाच्या वतीने, परंतु तशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळाला नाही. तिन्ही विभागामध्ये जानू स्पोर्ट्स इताडी संघाचं आपल्याला वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळालं. मैच पर हावी होती भी जानू स्पोर्ट्स इताड़े। अगली गेंद विघ्नेश की ओर दी विकेट, फिर से काफी तेज। ओहो, किस्मत वाले रहे बैट्समैन, कैच को आखिरकार अंजाम नहीं दे पाए गेंदबाज विघ्नेश। हालांकि इस तरह के कैचेस काफी मुश्किल होते फॉलो थ्रू में पकड़ने के लिए। हो नक्कीच. आज आपण जर पाहिलं स्पर्धेचा पहिला दिवस होता, त्याच अनुषंगाने थोडंसं आपण जो शेड्यूल जो होता तो उशिराने सुरुवात केला, परंतु उद्या ठीक जे उद्याच्या दिवसामध्ये संघ खेळणार आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी परफेक्ट 3:30 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे, कारण आपण उद्याच्या दिवसाच्या खेळाला 3:30 वाजता सुरुवात करणार आहोत. इथे मात्र लाईन चुकीची आपण पाहतोय, पंच आमच्याकडे वळतात वाईटचा इशारा. उद्या असं शेड्यूल असेल. पहिली मॅच आहे भाबे स्पोर्ट किरवली विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट आमने. दुसरा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट यवई विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे. तिसरी मॅच असेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. क्या बात आहे. एकाच जंगलातील हे दोन शेर एकमेकांसमोर आपल्याला शिकारी करताना पाहायला मिळतील. इथे मात्र बॅटच्या खालच्या चेंडू मात्र स्पर्श झालाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इष्टियांच्या पाठीमागे. त्यानंतर पुढची मॅच असेल एनके स्पोर्ट खांडवळ विरुद्ध सावराई एलकुंदे. पाचवी मॅच असणार आहे गावदेवी स्पोर्ट बापगाव विरुद्ध स्वराज 11 नानकर. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल माऊली स्पोर्ट आमने अर्थात आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आहे रोशन स्पोर्ट मुटवल संघाच्या अगेंस्ट. विघ्नेश की अगली गेंद पुल करने की कोशिश, देखना गेंद बल्ले से लगी या शरीर से, देखना अब क्या इशारा था अनंत कहने का। लेग बाय के तौर 1 रन पूरा करते एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 24 रन 1 विकेट के नुकसान पर। अतिशय चांगल्या प्रकारे मात्र खेळ आज आपण जानू स्पोर्ट इताडी संघाच्या माध्यमातून आपण अनुभवलं. आणि या षटकाचा विचार केला तर विघ्नेशने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, कारण सुरुवात जर पाहिली तर स्वेअर चेंडूने केली होती, परंतु त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूची लेंथ त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटतं की या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व एक कब्जा निर्माण केला आहे इताडी संघाने. एक वेगळ्या अनुषंगाने एक वेगळ्या उद्दिष्टाने हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. आणि जर हा संघ जर क्वालिफाय झाला तर राकेश धिगाडकर याच्या माध्यमातून या संघाला 5 कोंबड्यांची मेजवानी आहे.
देखिए इस वक्त क्या इनाम भी लगाए राकेश दिगाड़कर ने। अगली गेंद विघ्नेश की। विशाल मुड़ते हुए छूटी गेंद छोड़ दिया ऊपर बैट्समैन ने। व्हाइट का इशारा था, वह अनंत केने का एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन जीतने के लिए अभी भी 27 रनों की जरूरत बची हुई 6 गेंदों पर। 6 गेंदे 27 रन। डू और डाय स्थिती इथे मात्र पाहायला मिळते, हिट आउट नंतर गेट आउट. इथे मात्र 27 धाबांची आवश्यकता फक्त या ठिकाणी सिंगल पहिल्या चेंडूवर इथे मात्र पाहायला मिळाली. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 धाबांची आवश्यकता आहे 26. इथे मात्र एखादा चमत्कार तुम्हाला नक्कीच घडवावा लागेल, एखादा विक्रम तुम्हाला प्रस्थापित करावा लागेल. तर या पुढची जी मॅच आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले आणि जय बजरंग स्पोर्ट गोडसे ए संघ, माफ करा भावाले ए संघ, कारण जय बजरंग गोडसे ए संघाने या अगोदर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती इंदिरा स्मृती चषकामध्ये. आणि इथे मात्र एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतो या वाईटच्या स्वरूपात. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस, थोडस व्हेरिएशन पाहतोय आपण. कॅप्टन विशाल इथे मात्र षटक हाताळतोय. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे विशालचा आपण जर विचार केला तर. विकेश मुकादम पूर्णपणे सज्ज आहेत पुढच्या मॅच साठी. आणि या ठिकाणी पहा अजून एक खराब चेंडूची पैकी हा षटक समाप्त होईल की नाही आता मात्र प्रश्न पडला आहे. 1+1 एकूण 2 धाबा इथे मात्र बोणीच्या रूपाने भावेश आपल्याला ऍड करायचे आहेत. आणि धावसंख्या पाहू शकता आपण 30 धाबा. विजयासाठी अजूनही 22 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 22 धाबा. 4 बड़े शॉट्स की जरूरत अब। हमने टीम को छोड़ दिया ऊपर, बैट्समैन ने छोड़ दिया था, विकेट कीपर ने निशाना छूक गया ऊपर। देखना क्या कुछ हुआ। दूसरे की मांग और तीसरे अंपायर की मांग की दिनेश दलवी ने। व्हाइट का इशारा आ चुका इस वक्त अनंत केने का। देखिए अभी भी डिसीजन इस वक्त पेंडिंग है। तीसरे अंपायर की मांग की थी पर निशाना ठिकाने पर लगा था।
यस नॉट आउट ऑपर बैट्समैन। कुल मिलाकर इस गेंद पर 3 रन मिलते हुए, हालांकि वाइड गेंद थी और 2 रन भागकर पूरे करते हुए 33 पर जाता हुआ स्कोर। ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी कारपेट के सारे, वाइड ऑफ लॉन्ग ऑन की दिशा पर दूसरे की कोशिश, रॉन्ग एंड थ्रो और 2 रन पूरे करते हुए इन 2 रनों की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 35 रन। जीतने के लिए अभी भी 17 रनों की जरूरत। रात के सत्र में विकी केने का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। सन्माननीय रवींद्रजी काली साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. उठा दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, खिलाड़ी मौजूद है वहां पर और एक आसान सा कैच छुट्टा हुआ काउ कॉर्नर की दिशा पर। रन पूरे करते हुए इन 2 रनों की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन। अब जीत और हार के अंतर को कम करने की कोशिश हो रही है दोनों भी बल्लेबाजों की तरफ से, गीतेश और कुणाल। डाउन दी विकेट खेला है, कैच छूटा वहां पर, ओहो रिले कैच लेने की भी कोशिश की थी वहां पर, लेकिन 2 रन पूरे करते हुए। देखना अब आई थिंक आखिरी गेंद शेष है इस इनिंग की। 39 रन, 1 गेंद और 13 रन। विशाल अधूरे मन से बल्ला चलाया पर और इसके साथ इस मैच को जीत लिया है जानू स्पोर्ट्स इताड़े। अनेक अनेक अभिनंदन।